आज पण दिसली का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा परत माझी पुरणपोळीवरती. तर सकाळचे 5 वाजलेत. मी लवकर उठून आंघोळ वगैरे करून हुंबऱ्याला पाणी लावून हळदी कुंकू लावून रांगोळी काढून घेतले पटपट, कारण आज काहीतरी विशेष आहे. आजपासून स्वामी समर्थांचं पारायण चालू आहे. तर आजचा आहे पहिला दिवस. तर पहिला दिवस छान असं सूर्य उदय झाला, तर तसंच मी सूर्याचे पण नमस्कार केले. आणि ह्या व्लॉगमध्ये मी एक छोटीशी सुंदर स्टोरी सांगितले, ते एंडला तुम्ही नक्की ऐका, खूप इंटरेस्टिंग आहे. तर माझी आता आंघोळ वगैरे झाले, मी तयार पण झालो आहे. मग आता देवाची पूजा करून घेऊन मी वाचायला पण बसतो आता, कारण नंतरला मला तयार होऊन ऑफिसला पण जायचं आहे. आणि मी लास्ट डिसेंबरला बसलेलो पारायण, इकडंच बेंगलोरमध्येच बसलेलो मी पारायण लास्ट टाईम. ह्या टाईमला असंच की माझं ऑफिस पण आहे, मग त्याच्यासाठी नाही जमलं. मग नेक्स्ट टाईम कधी आता हे होतं आहे तेव्हा मी बेळगावमध्येच बसतो पारायण. मी सारामृत पाठ वाचन चालू करणार आहे. तर मला जास्त काय बोलायला पण नाही भेटणार, कारण मला आता ते लवकर लवकर कव्हरअप करायचं आहे आणि मला ऑफिसला पण जायचं आहे. आणि आणि असं काय नाही आहे की म्हणजे आता पारायण चालू आहे मग आता गुरुचरित्रच वाचायला पाहिजे, असं तर काय नाही आहे. आम्ही सारामृत पाठ पण वाचू शकतो आणि स्वामींचं नामस्मरण पण आम्ही सारखं करायलाच पाहिजे. पारायणमध्ये आम्ही नामस्मरण पण चालू ठेवायला पाहिजे पारायणमध्ये कंटिन्यू. तर असं काही जास्त असं आम्ही हे करू शकत नाही, कारण महाराजांना तर आम्ही काय पण केलेलं आवडतं आहे. तर आम्ही नॉर्मल त्यांचं नाव जरी घेतलं, ते नामस्मरण आम्ही जर दिवसभर असं करत राहिलं तर ते पण त्यांना फार आवडतं आहे. तर मला वाटते की जे कोण पण स्वामींचे भक्त आहे त्यांना जर पारायण करायला नाही भेटलं तर त्यांनी त्यांचं नामस्मरण करू शकतात. आणि गुरुचरित्र नाही वाचायला मिळालं तर त्यांनी सारामृत पाठ पण वाचू शकतात. हे माझ्या आईनं सांगितले मला की असं तू करू शकतेस, चालेल तुला. मग सारामृत पाठमध्ये असं टोटल 21 अध्याय आहेत. मग ते की नाही आम्ही दिवसाला असं 3-3 जरी घेतलं तरी कवर होऊन जात आहे. आणि मॉर्निंग अशी छान सूर्याची किरण अशी घरात डायरेक्ट एंट्रन्स म्हणून असं घरात छान वाटतंय. पूजा करून घेतलो मग मी देवांची. छान अशी पूजा पण झाली करून. असं पाठ घालून मांडून पण घेतलो मग खाली. सुरुवात कशी करते, एक माळ गायत्री मंत्र, एक माळ दत्तांचं मंत्र आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थांची माळ, आणि त्याच्यानंतरला मग मी सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. डे 1चं स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत पाठमधले 3 अध्याय कंप्लीट झालेले आहेत. 3 अध्याय कंप्लीट झाले आहेत. आणि एक गायत्री मंत्र आणि एक दत्ताचं मंत्र आणि 11 टाइम्स श्री स्वामी समर्थांची माळ करायची. ते झालं आहे. मग आता हे 7 डेज कंटिन्यू होणार, कारण 21 अध्याय आहेत. मग मी रोज 3-3 कवर केले की ते बरोबर कवर होतात. मला एक स्टोरी सांगायचं आहे तुम्हाला. तुम्ही माझा ब्लॉग बघितला असणार तर तुम्हाला माहीतच असणार की आम्ही बेळगावला गेलो नाही हे टाईम ह्याच्यासाठी, गुढीपाडव्यासाठी. तर गुढीपाडव्याच्या नेक्स्ट दिवशी स्वामी जयंती पण होती आणि माझं मन होतं खरं म्हणजे बेळगावला जायचं. आणि तिथं स्वामी जयंती छान करतात आमच्या तिथं. आम्ही एक केंद्र आहे आमच्या तिकडं छान असं पूजा वगैरे करतात, छान करतात तिथं. आरती पण फार छान म्हणतात. असं गेल्यानंतर एकदम असं मन प्रसन्न होतं, एवढं छान म्हणतात तिथं आरती ते. मग मला तिकडं जायचं होतं, स्वामी जयंती होती म्हणून. खरं मला सुट्टीच नव्हती, मला ऑफिसला पण जायचं होतं असं ते. म्हणून आम्ही काय म्हटलं, आम्ही राहू दे आता हे टाईम, आम्ही नेक्स्ट टाईम असं जाऊया असं म्हणून झालं. आणि परत मग तुम्ही ब्लॉग बघितला नाही गुढीपाडव्याचा तर पहिला जाऊन ते ब्लॉग बघा, ते फार छान ब्लॉग आहे, ठीक आहे. आणि स्वामी जयंती होती. मग मी नेक्स्ट दिवशी पण मी उठले लवकर आणि त्या दिवशी पण मी पूजा वगैरे केले लवकर लवकर. आणि मग मी गेलो ऑफिसला गेलो. आणि त्या दिवशी पण मी माळ त्यांनी केलं स्वामी समर्थांची 11 माळ केलो 11 टाइम्स. मग आणि योग असा आहे बघा, मी सांगतो तुम्हाला. जर तुमच्या मनामध्ये असं तुम्ही फार ह्याच्याने जर तुम्ही स्वामी समर्थांचं नाव हे केला किंवा त्यांचं नामस्मरण केला तुमच्या मनाने एकदम असं फार, तर असं त्यांनी तुम्हाला कोणत्याही रूपात दर्शन देतात. मी
हे रियालिटी सांगावलं, हे माझ्याकडनं घडलंय अक्षरशः. तर काय झालं, आणि मी ऑफिसला गेलो त्या दिवशी गडबडमध्ये. आणि इकडं कसं इथं बेंगलोरमध्ये त्यांनी कसं तेवढं असं म्हणजे जे आमच्या साईडचे लोक आहेत त्यांना थोडं माहीत आहे स्वामी समर्थांचं असं ते म्हणून. कारण मी असं कधी बघितलेच नव्हते ना इकडं, असं म्हणजे स्वामी समर्थांचं असं हे असं वगैरे मी बघितलं नव्हते. कारण इकडं तेवढं जास्त असं हे नाही आहे. असं फार थोडं कुठंतरी चुकून असं मी कारच्या मागे वगैरे बघितलेले असं मग स्वामी समर्थांचं, ते पण फार एकदम आधी असं बघितलेले मी. आणि असं कधी म्हणजे असं मी बघितलेच नव्हते हे असं रिसेंटली असं. आणि मी ऑफिसला जात होतो आणि आमच्या ऑफिसमध्ये शटल आहे आणि ते शटल आतमध्ये सोडतं आहे मला ऑफिसला असं आमच्या ह्याच्यापर्यंत. आणि काय झालं, शटलमध्ये मला तिथे छोटी एवढी स्वामी समर्थांची मूर्ती दिसली त्या दिवशीच. एवढे दिवस तर दिसलीच नव्हती ती, आणि त्या दिवशी मला एवढी छोटी मूर्ती दिसली. म्हणजे कसं असतंय बघा की, म्हणजे स्वामींना जर भेटायचं असेल आम्हाला तर त्यांनी कोणत्याही रूपात येऊन आम्हाला दर्शन देऊन जातात. तर मी असं सारखं म्हणत होते, माझं मन होतं, मी असं म्हणत होते की यार वर्क फ्रॉम होम राहिलं असतं तर मी गेलो असतो घरी आणि मला एक संध्याकाळची तरी आरती मला मिळाली असते स्वामी समर्थांची, मी तिकडं गेलो असतो असं मी म्हणत होतो. आणि मी असं नामस्मरण करतच होतो की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण जास्तीत जास्त नामस्मरण केलेलं फार हे असतंय. मी काय सांगू तुम्हाला, नामस्मरणमध्ये एवढी पॉवर आहे नाही, फार पॉवर आहे नामस्मरणमध्ये. तर त्या दिवशी मला एवढं छान वाटलं मला की म्हणजे म्हणजे आम्ही जे काय पण करतो ते महाराजांपर्यंत पोचतंय असं वाटलं मला. तर मी काय म्हणते, तुम्ही पण असं तुमच्या एक लाईफमध्ये तुम्ही पण एक गुरु राहायला पाहिजे तुम्हाला, की जे तुम्हाला मार्गदर्शन दाखवतात की आम्ही काय करेक्ट करायला पाहिजे, काय कसं आम्ही वागायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे. तर असं असतंय ना की तुम्ही नामस्मरण जर करत असला की नाही तर काय होतंय, तुमची बुद्धी पण चांगली राहते. म्हणजे असं कधीच वाटत नाही की असं कोण पण आमच्यासाठी काय पण असं वाईट झालं किंवा माझ्याकडे वाईट झालं तर आम्ही असं म्हणतो ना की त्याचं पण असं वाईट व्हायला पाहिजे. असं कधीच विचार असं येतच नाही मनात. जर तुम्ही असं स्वामींचं नाव वगैरे असं घेत राहिला तर असं होतं की हे काय हे चालतंय, हे असं चालतंय, हे काय होत नाही, ह्याच्यापेक्षा चांगलं होतं आमच्याकडनं, असं एक मोटिवेशन येत असते. माझ्याकडे अजून एक मोटिवेशन आहे, मी तुम्हाला ते पण दाखवतो. ते काय आहे मोटिवेशन. लास्ट टाइम अक्कलकोटला गेलेलो, म्हणजे सगळे पप्पांचे फ्रेंड्स वगैरे होते, त्यांच्यासोबत आम्ही सगळेजण मिळून अक्कलकोटला गेलेलो. आणि तिकडून मी हे आणलेलो तिकडं असं लावायला म्हणून ना घरी, म्हणजे असं कधी पण आम्हाला असं पॉझिटिव्हिटी राहायचं असं ते म्हणून. मग मी मुद्दाम हे लिहिलेलं आणलेलो की अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो, कमी तिथे स्वामी, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तर हे माझं डेली मोटिवेशन आहे. तर मी जेव्हा पण पाया पडतो की नाही मी हे वाचतो. हे वाचल्यानंतर एक ॲटोमॅटिक असं एक एनर्जेटिक सगळं वाटतंय असं बॉडीमध्ये. तर हे माझं स्वामी जयंती दिवशीचं एक स्टोरी. हे एक स्टोरी आहे. असं माझ्याकडे भरपूर स्टोरीज आहेत. जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही मला सांगा, मी कमेंट करा, मी सांगतो. तुमच्याकडे पण काहीतरी स्टोरीज असतील तर तुम्ही पण मला सांगा. मला स्टोरीज स्वामी समर्थांची वगैरे ऐकायला किंवा देवांच्या स्टोरीज तर ऐकायला मला फार आवडतंय. तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मी पण नक्की सांगते काय माझ्याकडनं घडलं, किंवा आम्ही किती वर्षापासून आम्ही स्वामी समर्थ महाराजांची हे करतो, आम्ही पूजा वगैरे करतो. आणि आता पारायण पण चालू आहे. तर मला वाटतं की जे कोण पण हे व्हिडिओ बघायला, जर तुम्ही पण स्वामी भक्त असाल तर तुम्ही पण असं नामस्मरण करत राहायला पाहिजे. जर समजा तुमच्याकडे जर माळ नसेल तर असं एक छोटंसं एक डिजिटल हे आलंय असं बटन वाईज, तर तुम्ही ते काउंट करून पण तुम्ही स्वामी समर्थांची माळ असं करू शकता की 1 2 3 4. मी ओमकारला पण आणून दिलोय ते, कारण कसं होतंय आम्ही कसं बसून वगैरे करतो, तर बॉईजचं कसं त्यांनी असं कुठं पण इकडे तिकडे असं जातात काय पण असं, किंवा नॉर्मल असं बसलेलं. आता हे मी आज एक डे 1चं शूट केलंय. मी ट्राय करेल डे 2 डे 3 डे 4 असं कव्हरअप करायचं. इन केस जर तसं नाही जमलं तर मी असं कंबाईन करून करेल. डे 2 डे 3 डे 4 असं कंबाईन करून पण मी ट्राय करून एक व्हिडिओ घालायला ट्राय करेल. आणि काय स्नॅप पटवलीचा वय रे मम्मू. अरे मी सकाळीच एक ब्लॉग मध्ये असं घेतलोय काय व्हिडिओ, आणि लास्ट टाइम स्वामी जयंतीला जात होतो आणि मला तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दिसली ना. आज पण दिसली काय? दिसली आहे. आणि आज वाचन पण केलीस की तू? होय, आणि फुल खुश आणि एकदम खुश. मला ऑफिसमध्ये विचारलं तेवढी खुश का बर्थडे आहे काय नाही, आमचा पारायण चालू आहे. ड्रेस पण घालून गेलीस, छान आहे. छान दिसायला क्युटी.
आणि बरोबर काय बी राहते स्वामी जयंती नाही ते वाचन करून गेली बरोबर तेव्हा दिसायला ती बस कसं काय नाही. हा. पण तुला दिसायला तेवढं ते नाही. खरं टाइमला झालं की चांगलं. होय. फर्स्ट मला स्वामी जयंतीला दिसले खरं. मग आणि आज आणि आज आज पारायण सुरू आहे. आज पारायण चालू आहे. छान छान खुश आहे तू फुल आज. होय होय बा मग दर्शन झालं ना. लगेच आईला मी कॉल लावले सांगायला. आज पण स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दिसली आहे. आज पण दिसली स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बस मध्ये. लवकरच आईला कॉल लावून सांगाले. मूर्ती मूर्ती ऑफिसच्या बस मध्ये स्वामी जयंतीला एकदा दिसलेली ना आज. दर्शन द्यायला आलेत म्हटलं अमृताला. होय दिशीला तू कानाला लावून. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.